रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। घरी सत्यनारायणाची पूजा असो, गणपतीचा अभिषेक असो, नाहीतर कोणत्याही स्तोत्राचे सामूहिक पठण असो, सुरुवात हरी ओमनेच केली जाते। याचे कारण धार्मिक विधींच्या सुरुवातीला ओमचे उच्चारण करणे ही वैदिक परंपरा आहे। वेद पठणाच्या वेळी अशुद्ध उच्चारण होत असेल तर ते पातक आहे। या दोषांचे निवारण व्हावे या हेतूने सुरुवातीला देवाची क्षमा मागून हरी ओमचा उच्चार करतात। चला तर मग जाणून घेऊ एवढी कोणती ताकद आहे ओंकाराच्या उच्चारणात। सर्व वेद ज्या वेदाचा उद्घोष करतात, सर्व तपे ज्याचे चिंतन करतात, ते रूप ध्यान म्हणजे ओम हे होय। ओम एक उद्गारवाचक वर्ण आहे, यालाच प्रणव असेही म्हणतात। यज्ञाप्रसंगी होकार दर्शवण्यासाठी सूचक दर्शक म्हणून शतपथ ब्राह्मणात याचा उल्लेख केला जातो। वेद, छंद, पुराणे, इतिहास, नृत्य, गीत यांची उत्पत्ती ओंकारातून झाली। अ, उ, म व अर्धा मात्र मिळून ओंकार साकार होतो। ओंकाराचे हे चार विभाग जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या या चार अवस्थांचे आणि विश्व, तेजस, प्रज्ञा व आत्मा अशा चार आत्मस्वरूपांचे निदर्शक मानलेले आहेत। अकार हा विष्णू, उकार महेश, मकार हा ब्रह्मा असे तिन्ही देवांचे दर्शन आहे। आकार मात्रा विश्वाची व्याप्ती करून देते, उकार तेजाची व मकार ज्ञानाची प्रचिती घडवते। या तिन्ही मात्रा मानवी शक्तीचे प्रतीक आहे। इंद्रियांकडून होणारी कर्मे, मनाकडून होणारी कर्मे व बौद्धिक कर्मे या तीनही कर्मांना ओंकार प्रभावी व तेजस्वी बनवते। अर्धी मात्रा अकार, उकार व मकार यांच्या संयोगाची सूचक आहे। हिंदू समाज जीवनातील सर्व वैदिक व लौकिक धर्मकृत्यात मंत्राबरोबर ओंकाराचा उच्चार आवर्जून केला जातो। जैन व बौद्ध धर्मीयांनी देखील ओंकाराचा स्वीकार केला आहे। ओम मनी पद्मे होम या अवलोकितेश्वराच्या मंत्राच्या आरंभी ओंकाराचे दर्शन घडते। बौद्ध दर्शनात शून्यापासून प्रणवाची उत्पत्ती व त्यापासून विश्वाची उत्पत्ती झाल्याचे उल्लेख आहेत। शिवपुराणात ओंकाराला पंचमुखी शिवाचे प्रतीक मानले आहे। वैष्णव पुराणात प्रणवाला त्रैक्षरात्मक प्रणव, श्री विष्णू व भक्त यांचे द्योतक मानले गेले आहे। माणसाच्या जीवनाला आवश्य अशी ऊब प्राणापासून मिळते। विश्वाच्या क्रियेला ऊर्जा सूर्यापासून प्राप्त होते। सूर्य हा विश्वाचा प्राण आहे। अशा दृष्टीने अमृतत्वाच्या सिद्धीची कामना करणाऱ्यांनी प्राण व सूर्य यांची उपासना ओंकार रूपात केली पाहिजे। वेदांच्या आरंभी प्रणव होता, वेदांचे पर्यवसानही प्रणवातच होते। सर्व वाङ्मय म्हणजे प्रणव होय असे याज्ञवल्क्यांनी म्हटले आहे। ओम हे अनुभूतीसूचक प्रतीक असून ओंकार परब्रह्माचे तेजस्वी प्रतीक आहे। ब्रह्मविद्येचा समग्र भावार्थ ओंकारात आविष्कृत झाला आहे। स्वामी विवेकानंद यांनी असे उद्बोधित केले आहे की ओंकार म्हणजे ईश्वर होय, म्हणूनच त्याचा नित्यनेमाने जप करावा, त्याचे स्मरण ध्यान करावे, त्याच्या अद्भुत स्वरूपाचे व अपूर्व अर्थाचे चिंतन करावे। सर्वदा ओंकाराचा जप करणे हीच खरी उपासना होय। ओंकार हा काही सर्वसाधारण शब्द नाही, तो स्वयं ईश्वर स्वरूप आहे। ओंकार वेडा आशावाद व दुर्लभ निराशावाद यात संतुलन ठेवायला शिकवतो। ओंकार उच्चार व ध्वनी कंपनाने वायुशुद्धी व आरोग्य लाभते असेही जाणकार सांगतात। शारीरिक व मानसिक सुधारणा व संतुलन साधले जाते। अशा ओंकार या एकाक्षरी महामंत्रात दिव्य शक्ती आहे। म्हणून आयुष्याची सुरुवात करतानाही आपण पुनश्च हरिओम असेच म्हणतो। ओम या बीजमंत्रात प्रचंड ताकद आहे। रोज एक वेळा ठरवून सलग 10 वेळा म्हणून बघा, तुम्हाला अनुभव नक्की येईल। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।